खेड़ तालुका के लोटे में आध्यात्मिक रत्नागिरी पुलिस विभाग ने वरकरी रेजिडेंट गुरुकुल में एक नाबालिग लड़की द्वारा बार बार यौन उत्पीड़न के गंभीर आरोप का तुरंत संज्ञान लिया। संदिग्ध आरोपी भगवान कोकरे और उसके साथी प्रीतेश प्रभाकर कदम के खिलाफ खेड़ पुलिस स्टेशन में भारतीय दंड संहिता और पॉक्सो अधिनियम के तहत मामला दर्ज किया गया है। मी 12 जूनला आध्यात्मिक वारकरी गुरुकुल भगवान महाराज कोकरे यांच्याकडे दाखल झाले आणि त्यानंतर पहिले सुरुवातीचे 8 दिवस खूप चांगले गेले आणि त्यानंतरला कोकरे महाराजांनी आम्ही रूम मध्ये एकटी पोरगी असताना म्हणजे कोणतीही एकटी पोरगी असताना ते रूम मध्ये जायचे कोणताही म्हणजे मी होते तेव्हा तर त्यांनी मला मिठी मारली, माझ्या छातीवर हात फिरवला आणि नंतरला मग असं पुन्हा सतत घडत राहायचं। मग मी कोणाला सांगतच नव्हते कारण की प्रीतेश महाराजांनी माझ्यावर खूप दबाव टाकला होता। प्रीतेश महाराजांनी मला धमकी वगैरे दिली होती की कोणाला सांगायचं नाही कारण की भगवान महाराजांची ओळख खूप मोठी आहे। जर तू त्यांच्यावरती तक्रार केलीस तर तुझ्या वडिलांना अडकवण्यात येईल, तुझ्या भावाला संपवण्यात येईल, तुला संपवण्यात येईल और तुला शिक्षण घेता येणार नाही असं बोलून मला कोणाला काही बोलायला नाही सांगितले। त्यामुळे कोणालाच काही सांगितलं नाही आणि काल मी माझ्या वडिलांना सगळं सांगितलं। त्यांनी मला 7:30च्या दरम्यान विचारलं होतं आणि नंतर आम्ही रात्री केस करायला इथं तक्रार करण्याला पोलीस स्टेशनला आलो खेडला। कोणाकोणावर केस दाखल केले? प्रीतेश महाराज आणि भगवान महाराज कोकरे। अन्य कोणाच्या बाबतीत असं तिथं झाले? किती? 2 पोलीस झाले आणि एक माझी बहीण। तक्रार नाही दिली त्यांनी दिली की नाही मला नाही माहिती। प्रभूतीला त्या महाराजांना काय शिक्षा झाली पाहिजे? त्या माणसाला जी शिक्षा दिली ती कमी आहे कारण की त्या व्यक्तीने त्याच्या जागी जर त्याची मुलगी असती तर त्या माणसाचे हात काढले असते किंवा त्याला मारून टाकलं असतं। मग आमच्यासोबत जी गोष्ट घडली तर त्या व्यक्तीसोबत काय करायचंय आम्हाला न्यायालयामध्ये न्याय मिळावा किंवा त्याला फाशीपेक्षा जर अजून कडक कोणती शिक्षा असेल तर ती त्याला मिळावी। की माझ्या मतदारसंघामध्ये जी गोशाळा आहे तिथला जो कोण महाराज आहे महाराज त्या महाराजानं एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, तिचा विनयभंग केला आणि एकाच मुलीबरोबर नाही तर हे प्रकरण अनेक मुलींबरोबर झालेलं आहे। या विषयामध्ये मी आता काही फार बोलणार नाही पण येत्या काही दिवसामध्ये जे या महाराजाच्या मठामध्ये आले होते नेते, ज्या पक्षाचे नेते आले होते त्या सगळ्यांना मी आव्हान करणार आहे आणि त्या सगळ्यांनाच आता मी आसमान दाखवणार आहे एवढंच मी तुम्हाला सांगतो। अजून काय विद्यापीठ महाराजांवर गुन्हा झालाय ना, मुलीवर, लहान अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला म्हणून। ते भाजपच्या कुठल्या तरी काय किरण संस्कृती का काय काका कुठल्या तरी संघटनेचे मोठे नेते आहेत ते। आता त्यांच्याकडून हेच अपेक्षित आहे, दुसरं काय असणार अपेक्षित? पाठीशी घातलं जाईल का त्यांना? जरा बघतो मी आता, तुम्ही थांबा जरा, सगळं नको आता। पाठीशी घालणारे आता कुठे आहेत ते बघतो मी। प्रत्येक जण येऊन भाषण करून गेलाय माझ्या विरोधात, आता बघतो। आता माझं भाषण मात्र ऐकायला तुम्ही या तिथं दापोलीकरांनी। युट्यूबवर ऐकतो बरोबर आहे। 12 तारखेला पक्ष आणि चिन्हाचा निकाल